महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। महाराष्ट्रातील 10,000 अप्रशिक्षित शिक्षकांना प्रशिक्षित करून विशेषतः पुढाकार घेणारे उदगीरचे माजी आमदार प्राध्यापक मनोहर पटवारी सर, धाडसी नेतृत्व। लवकरच भव्य दिव्य सन्मान सोहळा होणार। बालाजी सुवर्णकार यांचा विशेष पुढाकार। बालाजी सुवर्णकार उदगीरकर महाराष्ट्रामध्ये अनेक शैक्षणिक, सामाजिक संस्था, शिक्षक, लेखक, प्राध्यापक, आमदार, खासदार होते आहेत। सन 1997-98 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये महाराष्ट्रातील 10,000 अप्रशिक्षित शिक्षकांना डीएड शिक्षक पदविका पूर्ण नसल्यामुळे तत्कालीन सरकारने महाराष्ट्रातील 10,000 अप्रशिक्षित शिक्षक, मुख्याध्यापक यांना डीएड शिक्षक पदविका पूर्ण नसल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने अप्रशिक्षित शिक्षक मुख्याध्यापक यांना सेवेतून मुक्त कमी केले होते। त्यातल्या त्यात मराठा शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर द्वारा संचलित असलेल्या श्री विश्वनाथराव चलवा प्राथमिक विद्यालयातील सहशिक्षक बालाजी सुवर्णकार, भरत नवटके, नागनाथ सोमवंशी, महेश जगळपुरे या शिक्षकांनी अगोदर एकत्र येऊन उदगीर शहर पातळीवर प्रताप कुलकर्णी, दत्ता पाटील, नामदेव जावरे यांनी सर्वप्रथम अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षक कृती समिती स्थापन केली। या कार्यात प्रताप कुलकर्णी यांचा छपाईचे कार्य करून देण्यात खूप मोठे योगदान लाभले। त्यांच्या सौभाग्यवती कैलासवासी छायाताई जोशी यांचेही कार्य, योगदान खूप मोठे होते। आज त्या हयात नाहीत याचे दुःख बालाजी सुवर्णकार यांना वाटत आहे। या कृती समितीचा विस्तार टप्प्याटप्प्याने तालुका स्तर, जिल्हा स्तर, मराठवाडा आणि महाराष्ट्र स्तरावर बालाजी सुवर्णकार यांनी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून महाराष्ट्रातील 10,000 अप्रशिक्षित शिक्षकांना एकत्र करून आपले न्याय हक्क लढाईसाठी त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात अप्रशिक्षक कृती समिती स्थापन करून उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल केली। याचिकेमध्ये प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांनी आपापल्या जिल्ह्यातील शिक्षकांची नावे, कागदपत्रे एकत्र करून उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल केली। परंतु शासनाने या गोष्टीला मान्यता नाकारली आणि हीच अप्रशिक्षित कृती समिती पुन्हा सुप्रीम कोर्टात आपल्या विधिज्ञामार्फत केसेस दाखल केल्या। परंतु तेथेही न्याय मिळण्यास विलंब होत होता। अखेर महाराष्ट्रातील अप्रसिद्ध शिक्षकांनी आझाद मैदान, मंत्रालय, मुंबईच्या जवळ आमरण उपोषण करून आपले न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आमरण उपोषण सुरू केले। या गोष्टीला जवळपास 25 वर्षांपूर्वी भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव चालू असताना आझाद मैदान, मुंबई येथे अप्रशिक्षित शिक्षकांना पत्रद्वारा प्रशिक्षण करून घेण्यासाठी आमरण उपोषण सुरू केले होते, करण्यात आले होते। आंदोलन जवळपास 10 ते 12 दिवस सुरू होते। महाराष्ट्र राज्यातील अनेक शिक्षक, शिक्षिका भगिनींना 18/18 ते 25/25 सलाईन सुरू झाले होत्या। सर्वत्र चहूबाजूने पोलिसांचा फौजफाटा आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी सेवेत कार्यरत होते। ही सर्व बाब उदगीरचे माजी आमदार, धडाडीचे आमदार म्हणून त्यांची मंत्रालयामध्ये सर्वत्र कार्यात सुप्रसिद्ध होते। कारण तत्कालीन मुख्यमंत्री माननीय मनोहर जोशी यांना शेतकऱ्यांच्या कांद्याला आणि सविस्तर रास्त भाव मिळावा म्हणून माजी आमदार प्राध्यापक मनोहर पटवारी सरांनी भर विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्याकडे कांदा फेकून निषेध व्यक्त करण्यात आला होता। ही बाब बालाजी सुवर्णकार यांच्यासह इतर सर्व कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना याची जाणीव होती। हीच बाब लक्षात घेऊन बालाजी सुवर्णकार यांच्यासह कृती समितीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी आमदार निवासस्थानी त्यांची भेट घेऊन त्यांना या अप्रशिक्षित शिक्षकांना पत्रद्वारा प्रशिक्षण करून घेण्याबाबत सविस्तर माहिती दिली। त्यांनी या शिक्षकांचा हिताचा प्रश्न लक्षात घेऊन लागलीच होकार देऊन स्वतः मुंबई येथे 5 ते 6 फोर व्हीलर स्वतःच्या रकमेने भाडे देऊन सायंकाळी 5 ते रात्री 10च्या या वेळेच्या सुमारात शिक्षण विभागाच्या प्रत्येक अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष कार्यालयात आणि निवासस्थानी भेटी देण्यात आल्या। तत्कालीन शिक्षण मंत्री माननीय श्री सुधीर जोशी, शिक्षण सचिव कुमुद बन्सल या होत्या। कुमुद बन्सल या एक अतिशय शिस्तप्रिय कट स्वभावाच्या म्हणून त्यांची प्रचिती होती। शिक्षण सचिव म्हणून ख्याती होती। माजी आमदार प्राध्यापक मनोहर पटवारी सरांनी महाराष्ट्रातील या 10,000 अप्रशिक्षकांना न्याय मिळण्याबाबतचे सविस्तर चर्चा सुरू केली। जवळपास ही चर्चा 1 ते 2 तास सुरू झाली। त्यानंतर माजी आमदार प्राध्यापक मनोहर पटवारी सर आपल्या गाडीसह सर्व कार्यकर्त्यांचा ताफा माननीय तत्कालीन शिक्षण मंत्री सुधीर जोशी यांच्या निवासस्थानी भेट देऊन पत्रद्वारा प्रशिक्षण करून घेण्याबाबत त्यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली। चापोली येथील सहशिक्षक श्री धोत्रे गुरुजी सुगावकर, श्री विश्वनाथराव चलवा प्राथमिक विद्यालय उदगीर येथील सहशिक्षक बालाजी सुवर्णकार गुरुजी यांनी अक्षरशः शिक्षण मंत्र्यांच्या पायाची चरण स्पर्श केले। या सविस्तर चर्चेनंतर लागलीच 8 ते 10 दिवसामध्ये महाराष्ट्रातील सर्व उपोषणास बसलेल्या 10,000 अप्रशिक्षित शिक्षकांना 3 वर्षांमध्ये पत्रद्वारा प्रशिक्षण करून घेण्याचे शिक्षण विभागाने महाराष्ट्रातील सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना आदेश देऊन पत्रद्वारा प्रशिक्षण, शिक्षक पदविका पूर्ण करून घेण्याबाबतची संधी उपलब्ध करून दिली। तसे 100 रुपयांच्या बॉन्डवर हमीपत्र लिहून शिक्षण विभागाकडे सुपूर्द करण्यात आले। 3 वर्षात पत्रद्वारा प्रशिक्षण पूर्ण न केल्यास माझा शेळीवरील हक्क राहणार नाही असे आम्ही पत्र अर्धासोबत जोडून देण्यात आले होते। अखेर या गोष्टीला यश प्राप्त आले आणि महाराष्ट्रातील जवळपास 95% अप्रशिक्षित शिक्षक 31 मे 2002 रोजी सर्वत्र महाराष्ट्रामध्ये निकाल लागला। अप्रशिक्षित शिक्षक प्रशिक्षित झाले आणि महाराष्ट्रामध्ये आनंदाचे वातावरण शिक्षक समूहामध्ये निर्माण झाले। सन 2002, 1 जून 2002 पासून पत्रद्वारा प्रशिक्षण शिक्षण, डीएड शिक्षक पदविका उत्तीर्ण झालेल्या सर्व शिक्षकांना शासनाच्या नियमाप्रमाणे वेतन सुरू झाले आणि पाहता पाहता आज या गोष्टीला 25 पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे। टीचर ग्रुपची 25 वर्ष म्हणजेच रौप्य महोत्सव साजरा होणार आहे। लातूर जिल्ह्यातील जवळपास 450 शिक्षकांना पत्रद्वारा प्रशिक्षण करून घेण्यासाठी न्यायालयीन कामकाज पाहणारे देवर्जन तालुका उदगीर जिल्हा लातूर येथील विधिज्ञ माननीय प्रताप रोडगे साहेब यांचे या कार्यासाठी खूप मोठे अल्प फीसमध्ये योगदान प्राप्त झाले होते। या कामी खूप मोठे सहकार्य प्राप्त झाले।
विशेष म्हणजे या कार्यासाठी मराठा शिक्षण प्रसारक मंडळाचे तत्कालीन सचिव तथा राजर्षी शाहू विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक माननीय श्री गोविंद व्यंकटराव नटुरे यांचेही खूप मोठे सहकार्य लाभले। तर विशेषतः महाराष्ट्रातील शिक्षकांना पत्रद्वारा प्रशिक्षण करून घेण्यासाठी तत्कालीन माजी आमदार मनोहर पटवारी यांनी शासनाला धारेवर धरून 10,000 प्रशिक्षकांना पत्रद्वारा प्रशिक्षण करून घेण्यासाठी शासनाला धारेवर धरून न्याय मिळवून दिला। त्याबद्दल अशा या धडाडीचे व महाराष्ट्रातील 10,000 शिक्षकांचे संसार पुन्हा उभी करून देणारे माननीय माजी आमदार प्राध्यापक मनोहररावजी पटवारी सर, विधिज्ञ प्रताप रोडगे, राजश्री शाहू विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा मराठा शिक्षण प्रसारक मंडळाचे तत्कालीन सचिव माननीय श्री गोविंद निटुरे यांचा लवकरच भव्य दिव्य असा सन्मान सोहळा करण्यात येणार असल्याचे एका प्रसिद्धी माध्यमाद्वारे श्री विश्वनाथराव चलवा प्राथमिक विद्यालय येथील शिक्षक तथा टीचर ग्रुप ऑफ महाराष्ट्र ऑल इंडियाचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष बालाजी सुवर्णकर यांनी एका प्रसिद्धी माध्यमाद्वारे आपले मत व्यक्त केले आहे। अशा या धाडसी माजी आमदार प्राध्यापक मनोहररावजी पटवारी सरांचे कौतुक लोककला सेवा मंडळ ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक राजकुमार घुले, राष्ट्रीय सचिव श्री जाफरखान शेख, राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख श्री सुभाष तगाळे, टीचर ग्रुप ऑफ ऑल इंडियाचे राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख माननीय श्री शिवाजी निरमनाळे, समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मोठी लाठी तालुका कंधार जिल्हा नांदेड येथील उपप्राचार्य माननीय श्री राजीव आंबेकर सर, ऑल इंडिया सोनार फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री मोहन शेठ हिवरकर, दैवज्ञ सोनार महासंघाचे माननीय श्री दिलीप मतकर काका यांच्यासह आदींनी कौतुक केले असून प्राध्यापक मनोहररावजी पटवारी सर यांचे सर्व शिक्षक वृंदातून अभिनंदन व कौतुक होत आहे। याबरोबरच देवणी येथील उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती जरीना पठाण, जळकोट येथील खाजा गरीबन उर्दू प्राथमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री सलीम बागवान, साने गुरुजी प्राथमिक विद्यालयाच्या सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती सरोजा काळे, श्री विश्वनाथराव चलवा प्राथमिक विद्यालयातील सहशिक्षक भरत नवटके, महेश जगळपुरे, नागनाथ सोमवंशी, महेश प्राथमिक विद्यामंदिर उदगीर येथील सहशिक्षक नामदेव जावरे, डी पाटील यांच्यासह लातूर जिल्ह्यातील पत्रद्वारा प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिक्षकांस विशेष गौरव सोहळा मोठ्या थाट्या माठात करण्यात येणार असल्याचे मतही बालाजी सुवर्णकर यांनी प्रसिद्धी माध्यमाला कळवले आहे।